वेळेत उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पुणेकर आक्रमक झालेत। या घटनेचे पडसाद आज उमटलेत। सर्वच राजकीय पक्षांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाविरोधात आंदोलनं केली आहेत आणि या महिलेवर उपचारांसाठी दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनानं 10 लाखांची मागणी केली होती। त्यामुळे महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला। आक्रमक आंदोलकांनी रुग्णालयाच्या नावाला काळं फासलंय, तर रुग्णालयाबाहेर चिल्लर देखील फेकण्यात आली। तर शिवसेनेने तिरडी आंदोलन करत रुग्णालयाचा निषेध केलाय। तर या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी सर्वच पक्षांनी केली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून भाजप देखील आक्रमक झाली आहे। ज्या डॉक्टरांनी 20 लाखांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय त्या डॉक्टरांचं खासगी क्लिनिक फोडण्यात आलं। डॉक्टर सुकृत घैसास असं डॉक्टरांचं नाव आहे। भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून क्लिनिकची तोडफोड करण्यात आली। दरम्यान हे रुग्णालय सुकृत घैसास यांचं नसून त्यांच्या नातेवाईकांचं असल्याची माहिती समोर आली आहे। त्याला माणूस की नाहीये म्हणजे त्याच्यामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आणि त्यावेळी नेमकं काय घडलं पाहूयात। यामध्ये जर आपण बघितलं तर 28 तारखेला आम्ही रुग्णालयात पोहोचलो, रुग्णाला घेऊन पोहोचलो असं मनीषाचे नातेवाईक तनिषाचे नातेवाईक म्हणतात। तर 28 तारखेला आम्ही रुग्णालयात घेऊन गेलो, दाखल करून घेतो पण 20 लाख रुपये लागतील असं रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं। त्यावर तनिषाचे नातेवाईक असं म्हणाले की आम्ही त्यावरती त्यांना प्रश्न विचारला की यात काही कमी होईल का। त्यांनी म्हटलं की आता 10 लाख डिपॉझिट भरा, तुमची ऐपत नसेल तर ससूनमध्ये जा असं उत्तर देखील रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलं। हे सगळं तनिषा समोर म्हटलं आणि त्यामुळे तिला टेन्शन आलं असं तनिषाच्या नातेवाईकांनी म्हटलंय। आमची 3 लाख रुपये भरण्याची तयारी होती असं देखील रुग्णालय प्रशासनाला तनिषाच्या नातेवाईकांनी उत्तर दिलं। त्यावर रुग्णालय प्रशासनाने असं म्हटलं की 10 लाख भरा तरच रुग्णाला दाखल करून घेऊ। डॉक्टर घैसास यांनी सांगितलं की 10 लाख भरत नाही तोवर दाखल करून घेऊ नका असं उत्तर तनिषाच्या नातेवाईकांनी दिले तपासादरम्यान। त्यावरती रुग्णालय प्रशासनाने असं म्हटलं की कुठेही जा, तुम्ही कोणाचेही पीए असा तरी पैसे घेतल्याशिवाय पेपर करून घेणार नाही असं उत्तर, निर्लज्जपणे असं उत्तर रुग्णालय प्रशासनाने दिलं। त्यावरती 10 लाखाचा खर्च एका महिन्याचा होता पण तो खर्च आत्ताच तुम्ही मागत होते असं देखील मनीषाच्या नातेवाईकांनी म्हटलं। त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ॲडमिशन करायचं नाही। आम्ही 2-3 वेळा ॲडमिशन डिपार्टमेंटला गेलो, ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचा पीए असू दे काही असू दे, आम्हाला त्याशी घेणं देणं नाही आहे। आम्हाला सुश्रुत घैसास सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं नाही। तिथं नेलं होतं, वेळेवर त्यांनी उपचार केला असता तर नक्कीच आमचा पेशंट चांगला घरात असता आणि आज ही वेळ आली नसते आमच्यावरती। खूप वाईट घटना घडली त्या चिमुकल्या बाळांना ना, खूप वाईट आता त्यांच्यावर आता आईची ना खूप ही झालेली। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं। या प्रकरणी रुग्णालयाची चूक नाही, उलट ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून संबंधित कुटुंबियांकडून तक्रार करण्यात आली असल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलंय। रुग्णालयातील तज्ज्ञ समितीच्या अहवालात काय बघा, त्यांनी असं म्हटलंय की ईश्वरी भिसे 2020 पासून रुग्णालयात उपचार घेत होत्या, सल्ला घेण्यासाठी येत होत्या। 2023 मध्ये प्रसूतीमधील धोके लक्षात घेत मूल दत्तक घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला।
प्रसूतीपूर्वी आई बाळाच्या सुरक्षेसाठी किमान 3 वेळा तपासणी आवश्यक असते. ईश्वरी यांनी तपासणी केली नाही. रुग्णालयाला त्याबद्दल त्यांनी माहिती देखील दिली नाही. 15 मार्चला इंदिरा IVFचे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घायसासांना भेटल्या. अतिशय जोखमीच्या धोकादायक प्रसूतीबाबत घायसासांनी त्यांना माहिती दिली. 28 मार्चला रुग्ण पती आणि डॉक्टर घायसासांना बाह्य रुग्ण विभागात ते भेटले. जोखमीची अवस्था लक्षात घेता देखरेखीसाठी भरतीचा सल्ला देण्यात आला. कमी वजनाची 7 महिन्यांची जुळी मुलं आणि जुना गुंतागुंतीचा आजार या ठिकाणी उद्भवेल असं सांगण्यात आलं. रुग्णाला 2.5 महिने NICUचे उपचार घेण्याचा सल्ला जो आहे तो देण्यात आला. उपचाराचा खर्च 10 ते 20 लाख रुपये येऊ शकतो अशी देखील माहिती देण्यात आली. आणि रुग्णाला कल्पना दिली. 28 मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचं काय झालं याची रुग्णालयाला कल्पना नव्हती. ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून कुटुंबियांनी तक्रार दिलेली दिसते असं उत्तर जे ते रुग्णालयातील तज्ज्ञ समितीच्या अहवालाने दिलं. मुजोरी करणारं हे रुग्णालय सरकारकडून किती फायदे मिळवतो पाहूया. दीनानाथला राज्य सरकारकडून मिळणारे फायदे पुढीलप्रमाणे. 1 रुपया नाममात्र दरानं 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर 9 एकर जागा त्यांना देण्यात आली. पुणे महापालिकेकडून बांधकाम करण्यासाठी अतिरिक्त FSI दीनानाथ रुग्णालयाला देण्यात आला. मिळकत कर आणि पाणीपट्टीमध्ये मोठी सूट देण्यात आली आहे. या बदल्यात गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा करारनामा हा करण्यात आला. गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळली. आता रुग्णालय प्रशासनावर सरकार काय कारवाई करणार असा सवाल राजकीय नेत्यांनी विचारला. हॉस्पिटलवरती कारवाई केली पाहिजे. फडणवीसांनी हिंमत असेल तर करावी. हिंमत असेल तर कारवाई करावी ना. ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची बंद करावं ना. हिंमत आहे का? तुमची हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात होती. बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल रस्त्यावर तुमच्याकडे कावळा सुद्धा घुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही. त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिथे शाप लागतील तुम्हाला. नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा, नंतर तुमचा इलाज चालू करू. अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत आणि छोटे नाही तर मोठे जे स्वतःला धर्मादायच्या नावाखाली त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे. यांनी या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये या कालावधीमध्ये किती गरिबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं है. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल में जो घटना है वो बहुत दुर्दैवी है. सारे लोगों पे कार्रवाई होनी चाहिए. जो डॉक्टर्स हैं जिनने ऐसे गलत व्यवहार किए हैं और जो सेवा देनी थी नहीं दी है उसकी वजह से मृत्यु हो गया है, ये बहुत गंभीर घटना है. माननीय मुख्यमंत्री जी ने दखल ली है और इस पर कड़ी कार्रवाई होगी. चाहे तो पुलिस की कार्रवाई होगी, चाहे तो प्रशासन की कार्रवाई होगी. लेकिन इस प्रकार की घटना कोई भी सरकार सहन नहीं करेगी. हम सहन नहीं करेंगे. निश्चित रूप से इस पर कार्रवाई होगी. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित घटनेच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. धर्मदाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. दरम्यान 24 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. कुठेतरी असंवेदनशीलतेचा परिचय या घटनेतनं आपल्याला पाहायला मिळतो आहे. या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच, पण त्याचसोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं. त्यामुळे एथिक्सचं पालन होत आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत.